नमस्कार. तर आज आपण पाहणार आहोत की ऑलिम्पियाड ऑलिम्पियाड ही जी काही एक सर्व्हिस आहे किंवा स्पर्धा परीक्षा तयारी करण्याची एक जी सर्व्हिस आपल्या CSE मध्ये आहे. आपण ही सर्व्हिस 3री ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक सब्जेक्टनुसार ही सर्व्हिस आपण त्यांना देऊ शकतो किंवा त्याचं रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो आणि यामार्फत ते त्यातून अभ्यास कसा करायचा काय ते आज आपण पाहणार आहोत. तर हे बघा, आता एक सुरुवातीला मी एक टेक्स्ट मेसेज आहे तो पण तुम्हाला सगळ्यांना ग्रुपवरती पण भेटलेला आहे. यावर्षी आपल्याला चालू आहे ते CSE 2.0 नाही तर CSE 6.0 हे वर्जन चालू आहे. म्हणजे 6 वर्ष झालं आपण हे पूर्ण भारतामध्ये सेंट्रलाइज चालू आहे. आता याची काय होत आहे, ही जी परीक्षा असते त्याचं विद्यार्थ्यांना आता जी नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे त्या टेक्नॉलॉजीचा AI-च्या ह्याच्यानुसार परीक्षेमध्ये आपलं जे काही कौशल्य सिद्ध करण्याची किंवा शिष्यवृत्ती काही असेल त्याची किंवा राष्ट्रीय पुरस्कार काय असेल तर ते जिंकण्याची आपल्याला ह्या ऑलिम्पियाड मार्फत एक सुवर्ण संधी आहे. आणि याच्यामध्ये दिले पण जातात तसे शिष्यवृत्ती, म्हणजे स्कॉलरशिप पण भेटते आणि काही पुरस्कार पण भेटतात आणि वेगवेगळे बक्षिसं पण असतात. तर याच्यामध्ये विषय बघा आता काय येतं, इंग्रजी, हिंदी, गणित, विज्ञान, भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि ते 10वी-12वी पर्यंतचे म्हणजे 3री पासूनचे पण येतात. म्हणजे आता 3री पासल्याला काय गणित आणि मराठी असे विषय तुम्ही देऊ शकतात किंवा संगणक वगैरे, भूगोल, अर्थशास्त्र. ते प्रत्येक ह्याच्या वर्गाच्या हिशोबाने इथं त्यांचे विषय दिलेले आहेत. आणि आता बऱ्याच जणांना हा प्रश्न असेल की याच्यामध्ये समजा आपण ॲडमिशन घेतलं ऑलिम्पियाडला तर ह्याचं शिकवणार कोण, शिकवल्याच्या नंतर मग त्याची परीक्षा कशी होईल काय होईल. तर ह्या ऑलिम्पियाडला रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर ह्याचा अभ्यासक्रम हा काही वेगळा नसतो. जो आपले विद्यार्थी असतात ते विद्यार्थी शाळेमध्ये जे काही शिकतात तेच. आता हे गणित जे आहे, समजा 5वीचं गणित जर पकडलं आपण तर 5वीला जे काही शाळेत गणित शिकवतात तेच गणिताचे प्रश्न इथं पण गणिताचे आपल्याला ऑलिम्पियाडमध्ये असतात. म्हणजे असे काही वेगळे वगैरे प्रश्न असतात असं काही याच्यामध्ये नाही. आणि विज्ञानाचं पण तसंच, प्रत्येक याचं तसंच. फक्त याच्यामध्ये काय आहे की जे काही गणिताचे समजा आपल्याला रेग्युलर शाळेमध्ये शिकवतात त्याच्यापेक्षा थोडं डीपली वेगळ्या पद्धतीने प्रश्न विचारणार असं तसं. जसं आपण आपल्या वेळेस स्कॉलरशिप किंवा बुद्धिमत्ता चाचणी हे जे बघत होतो त्यावेळेस असं जे बेसिक तयार करून घेण्याची एक विद्यार्थ्यांची तयारी असते, तर त्याच प्रमाणात हे पण ऑलिम्पियाड एक स्पर्धा परीक्षाची तयारी करून म्हणजे बेसिक त्यांनी तयार होतं विद्यार्थ्यांचं. आता याच्यामध्ये कोण सहभागी होऊ शकतो, इत्या 3री ते 12वीच्या विद्यार्थी कुणी पण याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो. आणि असं काही नाही की 3री घेतलं म्हणजे 3रीचे सगळेच विषय आपल्याला एकदाच येतील, त्याचा लोड येईल असं पण काही नाही. 3रीचे समजा तुम्ही घेतलं तर त्याच्यातला एक विषयाचं वेगवेगळं पण आहे त्याच्यात, तर वेगवेगळ्या हिशोबाने तुम्ही घेऊ शकता. समजा आता आपल्या एका घरामध्ये 4थीला एक मुलगा आहे आणि मुलगी आहे 6वीला, तर 4थीला त्याच्यामध्ये ज्याची आवड आहे किंवा ज्या कच्चा विषय आहे तर त्या विषयाचं घेऊ शकता. आणि तेच समजा 6वीला आहे तर तिचं पण आवडीचं जे काय असेल किंवा कच्चं काय कोणता विषय असेल ते पण वेगळं घेऊ शकता. आणि प्रत्येकाचा युजर ID पासवर्ड हा सेपरेट वेगवेगळा येतो. जर रजिस्ट्रेशन वेगवेगळं केलं तर सेपरेट वेगवेगळं येतो, म्हणजे जेणेकरून त्यांना ते लॉग इन मोबाईलमध्ये करताना काही अडचण येणार नाही. हे बघा इथं या आधारित त्याची स्मार्ट मूल्यांकन प्रणाली म्हणजे जे काही निकाल वगैरे त्याचं तपासणी वगैरे होणार ते AI बेस्डच होतं त्याचं. आणि बहुतेक वेळा सराव संधी म्हणजे याच्यामध्ये काय, जसं आपण सराव पेपर बघत होतो 10वी-12वीच्या वेळेस सराव परीक्षा असायच्या किंवा हे असायचं, तर याच्यामध्ये पण AI ऑलिम्पियाडमध्ये पण तसंच आहे की तुम्हाला सराव परीक्षाच असतात. जवळपास 100 परीक्षा त्याच्यामध्ये भेटल्यात आणि त्या रोज जवळपास एक जरी सोडली तरी त्यांचं ते पूर्ण अभ्यासक्रम त्यांचा कव्हर होऊन जातो. आणि त्याच्यामध्ये त्यांना ते हे पण भेटतं, त्याच्यात टेस्ट एखादी रविवारी जर असेल तर रविवारी एखादी लाईव्ह टेस्ट पण त्याच्यामध्ये भेटून जाते. आणि आता हे मराठीमध्ये पण उपलब्ध आहे. पहिले कसं होतं फक्त हिंदी आणि इंग्रजीमध्ये हे होतं, आता हे मराठी लँग्वेजमध्ये पण आहे, जेणेकरून आपले की खेडेगावातले किंवा असे ज्यांना इंग्लिश फारसं जमत नाही अशा विद्यार्थ्यांना पण तुम्ही ते मराठीमधून भाषा हे करू शकता. त्याच्यामधून जर समजा 3री ते 12वी मध्ये जर त्यांनी
टॉपर राहिले, रँक मध्ये राहिले, पहिल्या रँक मध्ये आले तर त्यांना 30,000 रुपये स्कॉलरशिप आहे, दुसऱ्या रँक मध्ये आले तर 20,000 आणि तिसऱ्याला आले तर 10,000. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखीन जर आले तर त्याला प्रत्येक ह्याला काही ना काही 1,000-2,000 रुपये तरी त्याची शिष्यवृत्ती भेटत असते. हे बघा, आता जर एखाद्या शाळेमधून जर जास्तीत जास्त विद्यार्थी जर भेटले, आता एका बघा इथे ज्या शाळेमधून 500 किंवा त्याहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसतील, त्यांना राष्ट्रीय स्तरावर टॉप रँकिंग जर भेटली तर त्या शाळेचा पण पुरस्कार भेटेल शाळेला. त्याच्यानंतर त्यांचा जे काही समजा रँकिंग असती नॅक दर्जा वगैरे त्याच्यामध्ये त्याचा समावेश होईल. त्याच्यानंतर त्यांना पण शाळेला काहीतरी बक्षीस पण याच्यामधून भेटणार. हे बघा खाली पहिली जर 500 मधून जर समजा त्याचं रँकिंग पहिले आलं तर त्याला 1,00,000 रुपये, दुसरे आले तर 75,000 आणि तिसरे आले तर 25,000. आपलं हे चालू झालेलं आहे 4 एप्रिल पासून चालू झाले आहे, पण आता आपल्याकडे सुट्ट्या होत्या त्याच्यामुळं जास्त काही प्रमाणात रजिस्ट्रेशन झाले नाही. मोजकेच काही जे समजा स्पर्धा परीक्षा किंवा जे जागरूक पालक असतात त्यांनी ते रजिस्ट्रेशन केले. पण आता तुम्ही शाळा चालू झालेल्या आहेत, तुम्ही पण तुमच्या जवळच्या शाळेत जाऊन किंवा जवळपासचे जे काही शिक्षक ट्युशन असतील तिथं पण जाऊन तुम्ही ह्याचं रजिस्ट्रेशन करू शकता. आता ह्याचं परीक्षा कधी असते? नोव्हेंबर ते डिसेंबर मध्ये याची परीक्षा असते. 2 टप्प्यात असते, म्हणजे तुम्हाला टाइम टेबल आल्याच्या नंतर त्याच्यात त्या पिरियड मध्ये तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. आणि ऑनलाईन तुम्ही मोबाईलवर पण परीक्षा देऊ शकता किंवा ज्यांच्याकडून रजिस्ट्रेशन केलंय तिथं तुम्ही कॉम्प्युटरची सोय करून दिली त्याला 1-1.5 घंटेसाठी, तर तिथं पण ती परीक्षा होऊ शकते. असं त्याला ऑनलाईन टायमिंग फिक्स असं तोच असतो असं काही नाही, फक्त त्यांची परीक्षा ही ऑनलाईन झाली पाहिजे एवढंच त्याचा निकष आहे. आणि त्याचे जे काही निकाल असतात ते तुमचं 28 फेब्रुवारी नंतर तुमचे निकाल जाहीर होतात. आणि आता हे जो मधला जानेवारीचा पिरियड आहे, एखाद्या वेळेस जर इथं परीक्षा जर राहिली नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये, तर जानेवारी मध्ये परत त्यांना परीक्षा देण्यासाठी त्यांना वेळ दिला जातो जर जे काही राहिलेले त्यांच्यासाठी. त्याच्यामुळं तुम्ही जे काही जेवढे विद्यार्थी तुम्हाला रजिस्ट्रेशन याच्यामध्ये करता येतील तेवढ्यांचं रजिस्ट्रेशन करा. हे बघा, आता कसं लॉग इन करायचं ह्याच्यात काय आहे ते मी तुम्हाला इथं माहिती सांगण्यापेक्षा डायरेक्टली आपल्या पोर्टलला जाऊन तुम्हाला सांगतो. हे बघा, हे आपलं पोर्टल आहे. या पोर्टलला तुम्ही जसं की आपलं इथं प्रत्येक वेळेस आपण सर्च करतो, इथं OLY टाकलं की हे CEC ऑलिम्पियाड दोन्हीपैकी कोणतं केलं तरी सेमच वेबसाईट येते. याला क्लिक करायचं. या ऑलिम्पियाडची वेबसाईट ओपन होती. या ऑलिम्पियाडच्या वेबसाईटमध्ये तुम्हाला आणखीन एकदा बघा, 3री पासून 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वी, 11वी आणि 12वी इथं तुमचे विषय पण दिलेले आहेत. त्यानुसार इथं हे दिलेलं आहे. हे बघा, इथं ऑलिम्पियाडचे विनर गेल्या वर्षीचे 24-25 मधले आदिती कुमारी सायबर सिक्युरिटी मध्ये विनर आहे, फर्स्ट रँक आहे. या रव्या सिंग म्हणून एक केमिस्ट्री ऑलिम्पियाड मध्ये फर्स्ट रँक आहे. हे सेकंड रँक, थर्ड रँक असे बरेचसे दिलेले आहेत. तिथं तुम्ही बघू पण शकता. इकडे बघा, याचं काय असं हे नाहीये. आणि हे पूर्ण भारतात एकाच वेळेस होतं, त्याच्यामुळं पूर्ण भारतातून याचा रँक ठरवला जातो. आता इथं गेल्याच्या नंतर इथं बघा, इथं VLE लॉग इन म्हणून आहे. इथं VLE लॉग इनला केलात तुम्ही, इथं लॉग इन विथ डिजिटल सेवा पोर्टल करायचं. परत इथं गेल्याच्या नंतर तुम्हाला परत आणखीन काय टाकायचं, हे बघा, लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमचं जे काही पेज आहे ते ओपन होतंय. आता इतर रेग्युलर रजिस्ट्रेशन, माय ट्रान्झॅक्शन म्हणजे आतापर्यंत काही केलेले आहेत का ते दाखवतंय. आणि इथं नवीन रजिस्ट्रेशन, इथं नवीन रजिस्ट्रेशनला गेलं. आता बघा, इथं मी माझ्या मुलाचं रजिस्ट्रेशन करतोय. तो या वर्षी 3रीला गेलाय, त्याच्यामुळे त्याचं करता येते. गेल्या वर्षीपर्यंत त्याचं जमत नव्हतं. हे बघा, इथं पर सब्जेक्ट नुसार तुम्हाला 299 रुपये फीस आहे. आणि याच्यामध्ये पण आपल्याला CBLE ला कमिशन पण आहे. याच्यात गेट OTP केला, गेट OTP सुरुवातीला OTP घ्यायचा. जरी पालकाचा जरी नंबर जरी नसेल तरी चालतंय 1-2 नंबरला, किंवा तुम्ही पालकाचा जरी नंबर टाकला तरी पण चालतंय. हे बघा, हे झाल्याच्या नंतर इथं तुम्हाला विद्यार्थ्याचं नाव टाकायचंय. त्याच्यानंतर मेल ID. आता इथं मेल ID माझाच टाकतो मी. त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ, त्याच्यानंतर इथं जेंडर, फादर नेम,
त्याच्यानंतर इथं सिलेक्टमध्ये इथं माझं नाव येतं डीएमचं. त्याच्यानंतर इथं स्कूल नेम जर तुम्हाला असेल तर तिथं स्कूल नेम टाका, चंपावती विद्यालय. इथं कोणत्या वर्गात आहे, तिसरी. एकदा बघा तिसरी सिलेक्ट केली की तिसरीचे जे काही आहेत ते तुम्हाला इथं सगळे येतात. हे बघा आता इंग्लिशमध्येच राहणार, हिंदीमध्येच राहणार. मॅथमॅटिक्स बघा इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, बेंगाली, मराठी, गुजराती, तमिळ म्हणजे ज्या त्या लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. त्याच्यानंतर बघा कॉम्प्युटर पण आहे, लॉजिकल रिझनिंग पण आहे आणि जनरल नॉलेज. आता मी याच्यातलं घेतो लॉजिकल रिझनिंग, आणि बाकीचे जे काही आहेत ते पण आता सगळ्याच एक एक करायचे, पण आता तुम्हाला एक करताना सांगतो. सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर इथं बघा क्लास 3 लॉजिकल रिझनिंग. इथं त्याचं विद्यार्थ्याचं नाव, मेल आय डी, मोबाईल नंबर आणि पे नाव करायचं. पे नाव केल्यानंतर इथं तुम्हाला हे बघा पेमेंट सक्सेस झालं. पेमेंट सक्सेस झालं की अशी रिसिप्ट येते त्याची. रिसिप्ट आल्यानंतर तुम्हाला जो काही तुम्ही मेल आय डी दिलेला आहे त्या मेल आय डीवरती तुम्हाला हे बघा आता इथं त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जो काही युजर नेम आहे, युजर नेम हे बघा इथं आलेला आहे. याच्यानं इथं कॉपी करायचं आहे. कॉपी केल्यानंतर वेबसाईट आहे, इथं वेबसाईटला लॉग इन, इथं बघा स्टुडंट लॉग इन आहे. या स्टुडंट लॉग इनला जायचं. स्टुडंट लॉग इन केल्यानंतर इथं हा टाकायचा. पासवर्ड आता तुम्हाला नसेल तर इथं तुम्ही फॉरगेट पण करू शकता. पासवर्ड आणखीन आलेला नाही मेलवरती. OTP येईल. OTP कुठे येईल, तुम्ही जो काही नंबर दिलेला त्याच्यावरती OTP येईल. नवीन पासवर्ड तुम्हाला जो टाकायचा, पासवर्ड तुम्ही चेंज केला. पासवर्ड चेंज केल्यानंतर परत तुम्हाला लॉग इन करायचं आहे. लॉग इन केलं. हे बघा इथं लॉग इन केल्यानंतर इथं प्रोफाईल येते. प्रोफाईलमध्ये इथं लॉजिकल रिझनिंग, हे बघा क्लास 3चं लॉजिकल रिझनिंग घेतलेला विषय. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला इथं व्ह्यू केलं. व्ह्यू केलं की तुम्हाला हे जे काही सब्जेक्ट घेतलं होतं त्याचं डिटेल्स येईल. याच्यावरती परत क्लिक केल्यानंतर इकडं बघा हे त्याच्या क्विज, प्रॅक्टिस टेस्ट, टॉपिक वाईज क्विज, स्टडी मटेरियल, डिटेल परफॉर्मन्स ॲनालिसिस रिपोर्ट, व्हॅलिडिटी 25-26 ह्या सीझन पुरते याची व्हॅलिडिटी आहे. इकडे बघा आता इथं क्विजमध्ये एवढ्या सगळ्या क्विज आहेत. मिरर इमेज, एम्बेडेड, मिसकेलेज. आता ही मिरर इमेजमध्ये काय, आपण जे बघत होतो समजा एखादी वस्तू आहे ती आरशात कशी दिसेल, तर याची तुम्हाला ते इथं आता इथं क्लिक केल्यानंतर हे लगेच स्टार्ट होतं. इथं बघा इथं आपल्याला विचारतंय तुम्हाला कोणत्या ह्याच्यामध्ये घ्यायचंय, मराठीमध्ये घ्यायचंय का कशात. आता मराठीत घ्यायचं असेल तर स्टार्ट क्विज करायचं. हे बघा आता ही एक हे आहे, ती तुम्हाला आरशामध्ये कशी दिसेल. जेव्हा आरसा उजवीकडे उभा ठेवला जातो तेव्हा खालील आकृतीची आरशाची प्रतिमा शोधा. इथं ह्याच्याप्रमाणे तुम्हाला हे उत्तर द्यायचे, तर म्हणजे विद्यार्थ्यांना हे करू शकता त्याच्यामध्ये. हे बघा इथं नो वरीज स्कोर आला इथं सबमिट केल्यामुळे. आणि इथं प्रॅक्टिस टेस्ट, हे प्रॅक्टिसमध्ये हे बघा स्टार्ट अटेम्प्ट, आणि हे स्टडी मटेरियलमध्ये स्टडी मटेरियल लॉजिकल रिझनिंग, ते पण स्टडी मटेरियल तुम्हाला इथं पूर्ण भेटते. आता हे इथं इंग्लिशमध्ये आलंय, याचं मराठीमध्ये येते का ते एकदा मी आज विचारून घेतो. पण बाकीचं तुम्हाला हे करायला रजिस्ट्रेशन ते करायला काही अडचण नाही. हे बघा इथं प्रॅक्टिसमध्ये तुमचं इथं सगळं डिटेल्स येईल. फायनल टेस्टला फायनल टेस्ट, हे बघा 15 डिसेंबर ते 17 डिसेंबरमध्ये दुसरी फेज, आणि पहिली फेज 17 ते 19 मध्ये फेज. इथं काही स्क्रीनशॉट घेतला असेल तर तुमचा इथं आणि इथं सर्टिफिकेट तुमचं नंतर जनरेट होतं. म्हणजे सगळं काही ऑनलाईन आहे, कुठं जायची गरज नाही, कुठं ट्युशनला लावायची गरज नाही, असं काहीच नाही. तर अशा प्रकारे तुम्ही हे करू शकता. लक्षात आले. इथं सर्चमध्ये OLY ऑलिम्पियाड, त्याच्यानंतर असं लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे सगळं येऊन जात आहे, आणि तुमची जी रिसिप्ट आली त्याच्यावरतीच युजर नेम येतो. तुम्ही नंतर तो फॉरगेट पण करू शकता. ठीक आहे, तर धन्यवाद. अशाच प्रकारे तुमच्या अगोदर आपल्या घरातले कोणी जर असतील 3री ते 12वीच्या मधले, तर त्यांचे अगोदर रजिस्ट्रेशन करा, म्हणजे तुम्हाला ते लक्षात येईल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तुमच्या जाहिरात ही तुमच्या जवळपासच्या जे काही घरं आहेत किंवा गाव आहे तर त्याच्यामध्ये याची जाहिरात करू शकता, जेणेकरून तुम्हाला याचे जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून जास्तीत जास्त याच्यातून कमिशन पण
हे करता येईल आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचता येईल. मेन म्हणजे आपलं सध्या टार्गेट आहे की ते आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचायचं आहे. ठीक आहे, तर करून घ्या आणि काही अडचण आली तर मला ग्रुपला किंवा याला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्याचं मी अपडेट तुम्हाला देऊन टाकेन. ठीक आहे, धन्यवाद.